आयकिया आणि पेपरफ्राय ह्याच्यावरती मेजरली फर्निचरच विकलं जातं आणि आयकिया खूप मोठ्या लेवलला भारतात आलं आहे. तर हे जेव्हा भारतात आले किंवा पेपरफ्राय मला माहीत नाही बाहेरचं घेतलं आहे, पण आयकिया आता बाहेरून आलेलं आहे. तर ह्याच्यामुळे ह्या फर्निचर इंडस्ट्रीवर काही फरक पडला आहे का? हां, थोडा फरक पडला आहे. नाही असं नाही, म्हणजे बरेचसे इंटिरियर डिझायनर्स त्यांच्या इंटिरियर प्रोजेक्टसाठी आयकियामध्ये नक्की जातात. पण जिकडे क्वालिटी हवं आहे, काहीतरी युनिक कस्टमाइज बनवून हवं आहे, त्यावेळी त्यांना कस्टमाइज फर्निचर मॅन्युफॅक्चरकडेच यावं लागतं. आयकिया तुम्हाला लाँग लास्टिंग फर्निचर नाही देत. आयकिया तुम्हाला स्वस्त देईल, जे तुम्हाला वर्ष 2 वर्ष मॅक्झिमम चालेल. त्यामुळे इंडियन मेंटॅलिटी आहे, एखादी गाडी जरी घेतली तरी आपण 5 वर्ष वापरतो. तर आय डोंट थिंक सो फर्निचर माणूस आज घेईल आणि वर्षभरात विकण्याच्या किंवा फेकून टाकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. ते त्यांचा विचार हाच असतो की 5 ते 7-10 वर्ष यंग जनरेशन विचार करते 5 वर्ष तरी चालावं. त्यामुळे आयकियाला इंडियामध्ये असा स्कोप नाही. छोटे छोटे ज्यांचे काही SKU आहेत, साईड टेबल, कॉफी टेबल छोटेसे, ते घेतात नक्की, ऑनलाईन परचेस होतात. पण मेजर मोठे प्रोडक्ट आहेत, बेड झाले, वॉर्डरोब झाले, सोफा झाले, बऱ्यापैकी लोक अजून आयकियाकडून घेत नाहीत. त्यांचा जो प्लाय पण वापरतो तो भुशाचा प्लाय असतो. भुसा प्लाय, कारण टेक्निकल मला वर्ड माहिती नाही. त्यांचं इकडे मॅन्युफॅक्चरिंग होत नाही. त्यांचं टोटल मॅन्युफॅक्चरिंग पेपर फ्राय असो, पेपर फ्राय तरी त्याला लोकल मॅन्युफॅक्चरर आहेत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये, त्यांच्याकडूनच घेतं आणि सेल करतं. पण आयकिया हे कम्प्लिटली चायना मेक आहे. ते सगळं त्यांचं प्रोडक्शन तिकडेच होतं आणि ते इकडे इम्पोर्ट करून मग ते विकलं जातं इंडियामध्ये. आणि ते सगळं म्हणजे रियूज केलेलं फर्निचर आहे. प्लाय असतो किंवा भुसा प्लाय असतो, इवन पुठ्ठ्यापासून फर्निचर बनतं ते यूज करतात. ते म्हणजे बल्क सेलिंगवर त्यांचा टार्गेट आहे. ते क्वालिटीच्या बाबतीत एवढं ते फोकस करत नाहीत. त्यांना ते बल्कमध्ये विकायचं असतं, हे त्यांचं टार्गेट आहे. भुसा प्लाय असलं तरी पण प्राईस इफेक्टिव्ह असतं, ते कॉस्ट इफेक्टिव्ह असतं. येस. मग त्याचं सिन्स आयकिया बल्कमध्ये मॅन्युफॅक्चर करत असेल, मला वाटत नाही ते मॅन्युफॅक्चर करतात, पण तरी मॅन्युफॅक्चरिंग जरी असेल, कुठलीही गोष्ट तुम्ही बल्कमध्ये कराल तर तुम्हाला कॉस्ट कमी होते, लेबर कॉस्ट कमी होते, रॉ मटेरियल तुम्हाला स्वस्त मिळतं आणि ओव्हरऑल बाकी सगळ्या गोष्टीवर पण तुम्हाला ते इफेक्टिव्ह होतं. त्यामुळे ते काही प्रोडक्ट, इवन आयकिया, माझी गॅरंटी, आयकियाचा सोफा कम बेड आहे 55,000, तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. तो सोफा कम बेड सेम डिझाईन, सेम फॅब्रिक माझ्याकडे 35,000ला आहे. आपल्याला असं वाटतं, ही त्यांनी टेंडन्सी क्रिएट केली त्यांच्या मार्केटिंग कॅम्पेन्समधून की आयकिया स्वस्त, आयकिया म्हणजे स्वस्त. असं काही नाही आहे. काही प्रोडक्ट जे आहेत ते स्वस्त विकतात. त्यांनी ते मार्केटमध्ये पर्स्पेक्टिव्ह क्रिएट केलेलं आहे की स्वस्त आहे, पण आयकिया महाग आहे आमच्या लोकल मॅन्युफॅक्चररपेक्षा. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला आहे म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला आहे. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.